बीडमध्ये शेतकरी महिलेचा भयंकर प्रकार. सतत घराच्या पाठीमागे जायची महिला जागीच अटक. पण नेमकं असं काय घडलं होतं की एका साध्या दिसणाऱ्या शेतकरी महिलेभोवती अचानक पोलिसांचं जाळं आवळलं गेलं. घराच्या पाठीमागे ती वारंवार का जात होती? बीड जिल्ह्यातील वडवाणी तालुक्यात घडलेली ही घटना. सुरुवातीला सगळं काही अगदी सामान्य वाटत होतं. गावातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच ही महिलाही आपल्या शेतातील कामात व्यस्त असायची. बाहेरून पाहिलं तर तिच्या आयुष्यात काहीच वेगळं घडत असल्याचं कोणालाही जाणवत नव्हतं. मात्र काही दिवसांपासून परिसरात एक गोष्ट अनेकांच्या नजरेत भरू लागली होती. ही महिला दिवसातून अनेक वेळा घराच्या पाठीमागील भागात जात असल्याचं काहींनी पाहिलं होतं. पण ग्रामीण भागात घरामागे शेती, जनावरे किंवा इतर कामे असणे ही सामान्य बाब असल्यामुळे त्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नव्हतं. दरम्यान पोलिसांपर्यंत काही महत्त्वाची माहिती पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. ही माहिती इतकी गंभीर होती की त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. मात्र नेमकं काय सुरू आहे याचा थांगपत्ता त्यावेळी कुणालाच लागला नव्हता. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी काही दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं. कोणतीही घाई न करता प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिली जात होती. कारण माहिती खरी असेल तर प्रकरण गंभीर होतं आणि माहिती चुकीची असेल तर निष्पाप व्यक्ती अडचणीत येऊ शकत होती. याच काळात संबंधित परिसरातील काही हालचाली अधिकाऱ्यांच्या नजरेत आल्या. ज्या ठिकाणी सामान्यपैकी असायला हवी होती त्या भागाबाबत काहीतरी वेगळं असल्याचा संशय अधिक बळावत होता. मात्र पुरावे हाती येईपर्यंत पोलीस शांतपणे पुढील पाऊल टाकत होते. एक दिवस अखेर कारवाईची वेळ आली. पोलिसांचे पथक संबंधित शेताकडे रवाना झाले. त्यावेळी गावात नेमकं काय घडत आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. अचानक पोलीस आल्याचं पाहून अनेक जण घटनास्थळाकडे जमा होऊ लागले. शेताच्या परिसरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपासणी सुरू केली. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. मात्र तपास जसा जसा पुढे होत गेला, सरकत गेला, तसतसे काही धक्कादायक संकेत समोर येऊ लागले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांमध्येही कुजबूज सुरू झाली होती. पोलीस नेमकं काय शोधत आहेत? इतक्या मोठ्या संख्येने अधिकारी का आले आहेत? कोणत्या कारणासाठी ही कारवाई सुरू आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पोलिसांनी तपासणीचा वेग वाढवला. प्रत्येक कोपरा, प्रत्येक भाग बारकाईने पाहिला जाऊ लागला. त्यावेळी कोणालाही अजून सत्य समजलं नव्हतं. मात्र काही वेळातच परिस्थिती पूर्णपणे बदलणार होती. ज्या भागाकडे सुरुवातीपासून संशयाने पाहिलं जात होतं त्या भागाची तपासणी सुरू होताच प्रकरण अधिक गांभीर्याने स्पष्ट होऊ लागलं. अधिकाऱ्यांना मिळालेली माहिती निराधार नव्हती हे हळूहळू समोर येत गेलं. तपासणी जसजशी पुढे गेली तसतसा पोलिसांचा संशय खात्रीत बदलू लागला. परिसरात उपस्थित असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरही उत्सुकता आणि भीती एकाच वेळी दिसत होती. नेमकं काय उघड होणार होतं याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. अखेर पोलिसांना ते आढळून आलं, ज्यामुळे संपूर्ण कारवाईचं कारण स्पष्ट झालं. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी तात्काळ पुढील प्रक्रिया सुरू केली. संबंधित भागातील सर्व संशयास्पद झाडे आणि साहित्य ताब्यात घेण्याचे काम सुरू झाले. संपूर्ण कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पाडण्यात आली. यावेळी संबंधित महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांकडून तिची विचारपूस करण्यात आली. परिसरात मात्र या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली होती. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचे वजन करण्यात आले. त्यानंतर समोर आलेले आकडेही धक्कादायक होते. कारण हा प्रकार साधासुद्धा नसल्याचं स्पष्ट होत होतं. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरव्या गांजाचे एकूण वजन 21.960 किलो असल्याचे निष्पन्न झालं. बाजारभावानुसार या गांजाची अंदाजे किंमत सुमारे 5,49,000 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित महिलेविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली. या कारवाईनंतर पोलिसांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर ठेवला. एवढ्या प्रमाणात आढळून आलेल्या गांजामागे इतर कुणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आणखी धागेदोरे समोर येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणा प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासत आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व माहितीची पडताळणी केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर अवैध अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला. आणि अखेर त्या महिलेच्या घराच्या पाठीमागे ती वारंवार का जात होती याचं उत्तर समोर आलं. कारण घराच्या मागील भागातच बेकायदेशीररित्या गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांच्या छाप्यात तब्बल 21.960 किलो हिरवा गांजा जप्त झाला आणि त्यानंतर संबंधित शेतकरी महिलेला जागीच ताब्यात घेण्यात आलं. बीड जिल्ह्यातील वडवाणी तालुक्यात घडलेल्या या घटनेची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे.